कधीकधी असं होतं का, सगळं ठीक असतानाही मनात अचानक वाईट विचार यायला लागतात. काहीतरी चुकीचं होईल, काहीतरी वाईट घडेल अशी भीती मनाला सतत खात राहते. रात्री शांत झोप लागत नाही, मन थकतं पण विचार थांबत नाही. आणि मग माणूस हळूहळू लोकांपासून नाही तर स्वतःपासून दूर जायला लागतो. पण खरंच वाईट विचार येणं म्हणजे आपण कमजोर आहोत का, की त्यामागे काही खोल कारण असतं? अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या अमृतमय विचारांचा खजिना, मनाला शांतता देणारे, आयुष्याला दिशा देणारे विचार. आपण पाहत आहात दिव्य संदेश. आजचा विषय आहे, सतत वाईट विचार येत असतील तर हे ऐका. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, रिकामं मन आणि जास्त चिंता वाईट विचारांना आमंत्रण देतात. आता बघा ना, पूर्वीच्या काळात लोकांकडे इतक्या सुविधा नव्हत्या. मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं, पण मन शांत होतं. संध्याकाळ झाली की घराबाहेर बसायचे, गप्पा मारायचे, देवाचं नाव घ्यायचे आणि दिवसाचा थकवा नकळत निघून जायचा. आज काय झालंय, माणूस एकटा नाही पण मन एकटं पडलंय. मोबाईलमध्ये हजारो व्हिडिओ आहेत पण मन शांत करणारा एक क्षण नाही. स्वामी सांगतात, जे विचार आपण सतत ऐकतो तसंच आपलं मन बनायला लागतं. सकाळपासून रात्रीपर्यंत नकारात्मक गोष्टी, भीती, तुलना, दुसऱ्यांचं आयुष्य बघणं, हळूहळू मन थकायला लागतं आणि मग वाईट विचार करायला लागतात. एक छोटंसं उदाहरण, जर घरात रोज अंधारच ठेवला तर प्रकाश येईल का? नाही ना. तसंच मनात सतत भीती, राग, दुःख भरलं तर शांतता कशी मिळणार? स्वामी खूप सुंदर सांगतात, मनाला काय ऐकवता, काय दाखवता यावर आयुष्याची दिशा ठरते. म्हणूनच सतत वाईट विचार येत असतील तर सगळ्यात आधी स्वतःला दोष देणं बंद करा. कारण प्रत्येक माणसातून काही ना काही लढत असतो. काही लोक हसत असतात पण मनातून तुटलेले असतात. काही शांत असतात पण डोक्यात विचारांचं वादळ चालू असतं. स्वामी सांगतात, वाईट विचार येणं पाप नाही, पण त्यांच्यात हरवून जाणं धोकादायक आहे. म्हणून काय करायचं? थोडा वेळ स्वतःसाठी काढा, देवाचं नाव घ्या, मोबाईलपासून थोडं दूर राहा आणि मनाला शांत गोष्टी द्या. पूर्वी लोक मंदिरात फक्त देव पाहायला जात नव्हते तर मन शांत करायला जायचे. आज माणूस ऑनलाईन खूप आहे पण स्वतःच्या मनाशी कनेक्ट नाही. स्वामी सांगतात, ज्या मनात श्रद्धा असते तिथे भीती जास्त काळ टिकत नाही. म्हणून वाईट विचार आले तर घाबरू नका. फक्त स्वतःला एक गोष्ट सांगा, ही वेळ आहे, आयुष्य नाही. कारण मित्रांनो, मन ही खूप विचित्र गोष्ट आहे, ज्याबद्दल आपण जास्त विचार करतो हळूहळू मनाला तसंच वाटायला लागतं. उदाहरण द्यायचं झालं तर लहानपणी आपण अंधारात बसायचो ना, खोलीत काहीच नसताना तरी वाटायचं कोणीतरी आहे. का वाटायचं असं? कारण मनात भीती असलेली असायची. असंच मोठं झाल्यावरही होतं, फक्त अंधार बदलतो आणि भीती बदलते. कोणालाही भविष्याची भीती, कोणाला नातं तुटायची भीती, कोणाला अपयशाची भीती आणि मग मन जिथे काहीच नाही तिथेही वाईट विचार करत असतं. स्वामी सांगतात, मनाला काम नसेल तर चिंता करायला सुरुवात करतं. पूर्वीच्या काळात बघा ना, लोक दिवसभर काम करायचे, संध्याकाळी सगळे एकत्र बसायचे. कोणी भजन म्हणायचं, कोणी जुन्या गोष्टी सांगायचं, कोणी फक्त शांत बसून चहा प्यायचं आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मन हलकं व्हायचं. आज काय झालंय? मन थकलं की माणूस शांत बसत नाही, तो मोबाईल उघडतो, एकामागून एक व्हिडिओ, एकामागून एक विचार आणि नकळत मन आणखी भटकत जातं. स्वामी खूप सुंदर उदाहरण देतात, जर पाण्यात सतत दगड टाकत राहिलो तर त्यातलं प्रतिबिंब कधीच शांत दिसणार नाही. तसंच मनात सतत नकारात्मक विचार टाकत राहिलो तर मन शांत कसं राहणार? म्हणून कधी कधी फक्त थांबायला शिका. सगळ्या प्रश्नांची उत्तरं लगेच मिळत नाहीत. काही गोष्टी वेळेनुसार शांत होतात. आणि आणखी एक गोष्ट, कधी लक्ष दिलंय का, जे लोक आतून जास्त चांगले असतात ना, तेच जास्त विचार करतात. कारण त्यांना लोकांची काळजी असते, नाती तुटण्याची भीती असते आणि म्हणून त्यांचं मन पटकन दुखावतं. स्वामी सांगतात, मन कमजोर नसतं, फक्त ते खूप काही एकटं सहन करत असतं. म्हणून स्वतःवर रागवू नका. वाईट विचार आले म्हणून स्वतःला वाईट समजू नका. कधीकधी फक्त कोणीतरी आपलं ऐकावं इतकीच मनाची इच्छा असते. माणूस जेव्हा मनातलं सगळं स्वतःजवळ ठेवतो तेव्हा विचार हळूहळू ओझं बनायला लागतात
आणि खरंच आज खूप लोक बाहेरून स्ट्रॉंग दिसतात, पण रात्री एकटे असताना मनातल्या विचारांशी हरत असतात. काही लोकांना इतके वाईट विचार येतात की त्यांना स्वतःची भीती वाटायला लागते. पण इथे एक गोष्ट समजून घ्या, विचार येणं आणि वास्तव वेगळं असतं. आकाशात काळे ढग आले म्हणजे कायम पाऊस पडतो का? नाही ना. थोड्या वेळाने आकाश पुन्हा स्वच्छ होतं. तसंच मनातले वाईट विचार कायम राहत नाहीत. फक्त त्या वेळेत आपण स्वतःला हरवू नये. स्वामी खूप सुंदर उदाहरण देतात. घरात धूर झाला तर आपण खिडकी उघडतो, कारण आपल्याला माहीत असतं ताजी हवा आली की धूर निघून जाईल. तसंच मनात वाईट विचार आले तर मनाला चांगल्या गोष्टींची हवा द्या. थोडं देवाचं नाव, थोडं शांत संगीत, थोडं आईशी बोलणं, थोडं मित्रांसोबत हसणं आणि बघा, मन हळूहळू हलकं व्हायला लागतं. पूर्वीच्या काळात लोक एवढे तणावात का नव्हते माहिती? कारण त्यांच्याकडे वेळ होता. ते स्वतःसाठी जगायचे, लोकांसोबत बसायचे, निसर्गात फिरायचे. आज माणूस दिवसभर स्क्रीन बघतो, पण स्वतःच्या मनाकडे बघायला वेळ नाही. स्वामी सांगतात, मन थकलं की त्याला विश्रांतीपेक्षा जास्त गरज असते आपुलकीची. कधीकधी फक्त आईच्या मांडीवर डोकं ठेवून बसलं तरी अर्धा ताण निघून जातो. कधी जुन्या मित्राला भेटलं आणि मन मोकळं करून हसलो तर आतून बरं वाटतं. कारण माणूस औषधांनी नाही तर प्रेमाने जास्त सावरतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, वाईट विचार आले की काही लोक स्वतःला एकटं करतात, खोलीत बसून राहतात, कोणाशी बोलत नाहीत आणि मग मनातले विचार आणखी मोठे व्हायला लागतात. स्वामी सांगतात, अंधारात बसलात तर सावल्या अजून मोठ्या दिसतात. म्हणून मनात खूप काही चालू असेल ना तर शांतपणे कोणाशी तरी बोला. कारण कधीकधी उपाय शब्दांमध्ये नसतो तर कोणीतरी आपल्यासोबत आहे या जाणीवेत असतो. स्वामी खूप खोल गोष्ट सांगतात, मनातले विचार थांबवण्याचा प्रयत्न करू नका, त्यांना योग्य दिशा द्या. कारण समुद्राच्या लाटा थांबत नाहीत, पण नाव योग्य दिशेने चालवली तर माणूस किनाऱ्यावर पोहोचतो. तसंच मनात विचार येणारच, पण त्यात बुडायचं की त्यातून शिकायचं हे आपल्या हातात असतं. आणखी एक छोटंसं उदाहरण, पूर्वी गावात एखादं मूल घाबरलं तर आई लगेच जवळ घ्यायची. काही नाही रे, मी आहे ना, हे वाक्य ऐकलं की मूल शांत व्हायचं. आज मोठी माणसंही आतून तशीच घाबरलेली आहेत. फरक फक्त एवढाच, आता त्यांना जवळ घेऊन म्हणणारं मी आहे ना कोणी उरलं नाही. स्वामी सांगतात, जगात सगळ्यात जास्त थकलेलं काही असेल तर ते म्हणजे सतत विचार करणारे मन. दिवसभर माणूस हसतो, काम करतो, लोकांमध्ये राहतो, पण रात्री उशीवर डोकं ठेवलं की मनातले विचार जागे होतात. मी योग्य करतोय ना? भविष्यात काय होईल? लोक काय विचार करत असतील? आणि मग शरीर झोपतं पण मन जागच राहतं. पूर्वीच्या काळात लोक रात्री अंगणात झोपायचे, आकाशाकडे बघायचे, तारे मोजायचे आणि नकळत मन शांत व्हायचं. आज माणूस झोपण्याआधी शेवटचं काय बघतो? मोबाईल स्क्रीन. आणि सकाळी उठल्यावरही पहिल्यांदा देव नाही तर नोटिफिकेशन पाहिलं जातं. स्वामी सांगतात, ज्यांनी सकाळी उठल्यावर स्वतःच्या मनाला शांत केलं तो दिवसाच्या अर्ध्या लढाईत जिंकला. म्हणून सकाळी उठल्यावर थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. देवाचं नाव घ्या, आईबाबांच्या पाया पडा, शांतपणे चहा प्या. कारण मनाला शांतता मोठ्या गोष्टींमध्ये नाही तर छोट्या क्षणांमध्ये मिळते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, वाईट विचार आले म्हणून आयुष्य वाईट होत नाही, पण त्या विचारांवर विश्वास ठेवायला लागेल की माणूस आतून तुटायला लागतो. स्वामी सांगतात, मनातला प्रत्येक विचार खरा असतोच असं नाही. कधीकधी मन फक्त थकलेलं असतं आणि थकल्यावर छोट्या गोष्टीही मोठ्या वाटायला लागतात. जसं ताप आला की संपूर्ण शरीर कमजोर वाटतं, तसंच मन थकलं की आयुष्यच अवघड वाटायला लागतं. म्हणूनच वाईट विचार आले की लगेच घाबरू नका. स्वतःला शांतपणे विचारा, हा विचार खरंच आहे की फक्त माझी भीती आहे? स्वामी खूप सुंदर उदाहरण देतात. आरशावर धूळ बसली तर चेहरा खराब दिसतो, पण खराब काय असतं? चेहरा नाही, आरसा. तसंच मनावर चिंता, भीती, दुःख यांची धूळ बसली की आयुष्य वाईट वाटायला लागतं. पण आयुष्य वाईट नसतं, फक्त मन थकलं असतं. पूर्वीच्या काळात बघा ना, लोकांकडे पैसा कमी होता पण मनात समाधान जास्त होतं. रात्री घराबाहेर खाट टाकून झोपायचे, चंद्र बघायचे, शेजाऱ्यांशी बोलायचे
आणि नकळत मन हलकं व्हायचं. आज AC आहे, मोठं घर आहे, मोबाईल आहे, पण शांत झोप नाही का? कारण सुविधा वाढल्या पण मनाशी बोलणं कमी झालं. स्वामी सांगतात, जग बदलण्यापूर्वी माणसाने स्वतःचं मन समजून घ्यायला शिकलं पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, काही लोक सतत भूतकाळ आठवत राहतात. तेव्हा असं झालं नसतं तर, मी तसं बोललो नसतं तर, आणि मग मन जुन्या जखमांमध्येच अडकून राहतं. स्वामी सांगतात, जुन्या जखमा रोज उघडल्या तर त्या कधीच भरत नाहीत. म्हणून जे गेलं ते जाऊ द्या, कारण जीवन पुढे चालत राहतं आणि प्रत्येक नवीन सकाळ एक नवीन संधी घेऊन येते. कधीकधी देव आपल्याला शांत बसवतो, कारण तो आपल्याला आतून मजबूत करत असतो. म्हणून ही वाईट वेळ, हे वाईट विचार कायमचे नाहीत. फक्त स्वतःचा हात सोडू नका. स्वामी सांगतात, कठीण वेळेत 2 गोष्टी माणसाला वाचवतात, एक श्रद्धा आणि दुसरी स्वतःवरचा विश्वास. कारण जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं ना, तेव्हाच आयुष्य आपल्याला नवीन शिकवून देत असतं. एक छोटंसं उदाहरण, बीज जमिनीत पुरलं जातं पण अंधारात मातीखाली. त्या बीजाला जर वाटलं असतं माझं सगळं संपलं तर ते कधीच झाड बनलं नसतं. पण ते शांत राहतं, वेळ सहन करतं आणि एक दिवस त्याच मातीमधून बाहेर येऊन मोठं झाड बनतं. तसंच आज तुमच्या मनात अंधार असेल, वाईट विचार असतील, तरी याचा अर्थ आयुष्य संपलं असा नाही. कदाचित देव तुम्हाला आतून मजबूत करत असेल. स्वामी सांगतात, ज्यांनी दुःख पाहिलंय तोच दुसऱ्यांच्या वेदना समजू शकतो. म्हणून तुमचं मन जास्त विचार करत असेल तर स्वतःला कमजोर समजू नका. कदाचित तुमचं मन फक्त खूप काही एकटं सहन करत असेल. आणखी एक गोष्ट, कधीकधी माणूस स्वतःलाच दोष द्यायला लागतो, मीच चुकीचा आहे, माझ्यामुळे सगळं होतंय. पण स्वामी सांगतात, प्रत्येक गोष्ट स्वतःवर घेणं ही चांगुलपणाची निशाणी असू शकते, पण त्याचं ओझं मनावर ठेवणं चुकीचं आहे. पूर्वीच्या काळात लोक दुःखी असले तरी देवळात जायचे, भजन ऐकायचे, लोकांमध्ये बसायचे आणि मन हलकं करायचे. आज माणूस दुःखी असला की एकटाच राहतो, रूम बंद करतो आणि मोबाईलमध्ये हरवून जातो. पण जितकं तुम्ही स्वतःला एकटं कराल तितके विचार मोठे होत जातील. स्वामी खूप सुंदर सांगतात, मनाला अंधारातून बाहेर काढायचं असेल तर त्याला प्रेम, श्रद्धा आणि आपुलकीचा प्रकाश द्या. म्हणून थोडं बाहेर फिरा, निसर्गात बसा, आईशी बोला, मित्राला भेटा, देवाचं नाव घ्या. कारण मनाला शांतता इंटरनेटवर नाही मिळत, ती माणसांमध्ये मिळते. म्हणून मित्रांनो, वाईट विचार आले तर घाबरू नका, कारण रात्र कितीही काळी असली तरी सकाळ थांबत नाही. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, मन थकलं की देवाचं नाव घ्या, कारण जग उत्तर देईलच असं नाही, पण देव नेहमी ऐकत असतो. कधी स्वतःपासून दूर जाऊ नका, कारण सगळं हरवलं तरी चालेल, पण स्वतःवरचा विश्वास हरवू देऊ नका. आणि लक्षात ठेवा, वाईट विचार येणं म्हणजे शेवट नाही, कधीकधी ती नव्या सुरुवाती आधीची शांत लढाई असते. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी आतून शांतपणे लढत आहे. अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या अमृतमय विचारांमधून आपण पाहत होतात दिव्य संदेश. मनाला शांतता देणारे, आयुष्याला दिशा देणारे. पुन्हा भेटूया अशाच एका मनाच्या खोलवर जाऊन स्पर्श करणाऱ्या विचारांसोबत. जय सियाराम. श्री गुरुदेव.